नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, आजचा आपला प्लॅन झालेला आहे नायगरा ऑफ कर्नाटका म्हटल्या जाणाऱ्या वॉटरफॉल्सकडे जाण्याचा. तर आज आपण चाललो आहे गोकाक वॉटरफॉल्सला. गोकाक वॉटरफॉल्स गोकाकपासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावरती आहे आणि गोकाक हे शहर ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे. कारण हिंदू पुराणानुसार गोकाक वॉज पार्ट ऑफ कुंतला कंट्री अँड इट वॉज लँड ऑफ हंटिंग ट्राइब्स. तसंच 1887 साली इथं जो हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट झाला, तो गोकाक वॉटरफॉल्सवरती झाला आणि तो आशिया खंडातला पहिला हायड्रो इलेक्ट्रिसिटी जनरेट करणारा वॉटरफॉल ठरला. एकेकाळी वुडन आणि पेपर टॉयजसाठी फेमस असलेलं गोकाक शहर आणि त्या टॉयजना गोकाक टॉयज असं संबोधलं जायचं. वाटेत आम्ही थांबून आम्हाला लांबूनच या गोकाक धबधब्याचं दर्शन झालं आणि पाणी आहे आणि त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटला आणि इकडे जायचा जो रस्ता आहे तो खूप सिनिक आहे. दोन्ही साईडला ग्रीनरी आहे आणि इथं जी मिल दिसत आहे तुम्हाला ती गोकाक मिल आहे. खूप जुनी आहे ती. ही ब्रिटिशकालीन मिल आहे आणि याला हिस्टॉरिकल व्हॅल्यू आहे. इट इज वन ऑफ द लार्जेस्ट मॅन्युफॅक्चर अँड एक्सपोर्टर ऑफ ग्रे यार्न अँड कॉटन अँड मोर दॅन 35 कंट्रीजमध्ये ते सप्लाय करतात आपला माल. म्हणजे इथं बरेच जण फोटोशूटही करतात. तुम्हाला कदाचित बऱ्याचशा फोटोशूटमध्ये ही मिल दिसली असेल. खूप सुंदर फोटोशूट होतं इथं. आणि आता आपण चाललो आहे गोकाक वॉटरफॉल्सकडे. वॉटरफॉल्सला जाण्या अगोदर वाटेतच आपल्याला 2 मंदिर लागतात. एक महादेवाचं, दोन्ही महादेवाची मंदिर आहेत. सुरुवातीला वाटेत हे महादेवाचं मंदिर लागतं आणि खूप असं जुनं मंदिर आहे हे सुद्धा. अ, म्हणजे मंदिर तसं ओपन नव्हतं तरीसुद्धा आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया आणि खूप म्हणजे बांधकाम खूप जुनं असं वाटत आहे. इथलं बांधकाम बघा तुम्ही. आणि ही आहे महादेवाची पिंड इथली. इथं दर्शन घेऊन मी चालले पुढे महादेवाच्या दर्शनाला. अजून एक मंदिर आहे, ते आहे महालिंगेश्वराचं मंदिर. या मंदिराचं म्हणजे तुम्हाला लक्षात येते की नाही, खरं मला पाहता क्षणी असं वाटलं की मंदिर थोडं टिल्ट झालेलं आहे. पण माहीत नाही. तुम्ही पण बघा आल्यानंतर इथं ऑब्झर्व्ह करा. आणि हे आहे महालिंगेश्वराचं मंदिर. तर मंदिर खूप पुरातन आहे आणि मंदिर कल्याणी चालुक्य स्टाईलने बांधलेलं आहे. या महालिंगेश्वर महादेवाला तारकेश्वर महादेव असंही म्हटलं जातं आणि हे मंदिर खूप पुरातन आहे आणि इथं आल्यानंतर म्हणजे बाहेरची जी गरमी होती ती अजिबात जाणवली नाही. खूप थंडावा वाटत होता इथं. आणि चला आता आपण महादेवाचं दर्शन घेऊया. मंदिराच्या समोरच घटप्रभा नदीवरती आपला हँगिंग ब्रिज आहे. तो 200 मीटरचा हँगिंग ब्रिज आहे आणि एलिव्हेटेड व्ह्यू दिसावा आपल्याला वॉटरफॉलचा म्हणून तो बनवला गेला होता. मंदिरापासून इथला व्ह्यू खूप सुंदर दिसतो आणि हा आहे आपला वर्ल्ड फेमस गोकाकचा ब्रिज, झुलता पूल असं म्हटलं जातं. तो सध्या ऑपरेशनल नाही आहे. बंद केलेला आहे. इथून जायला अलाउड नाही. आम्ही ते मिस केलं आता. कारण इथून जाण्याची मजा वेगळीच आहे. पूर्ण वॉटरफॉलपर्यंत पण जाता येत होतं. आता आपल्याला वॉटरफॉलजवळ जाता येत नाही. सगळीकडे इथं बॅरिकेड्स लावलेले आहेत आणि पोलीस पण बसलेले होते. त्यामुळे इथलं सगळं जे वॉटरफॉलकडे जायचं जे हे होतं, रस्ता होता तो पूर्ण बंद केलेला आहे. आपल्याला बाहेरूनच वॉटरफॉल बघावा लागणार आहे आणि इतका सुंदर वॉटरफॉल, इतका छान म्हणजे दिसत होता. तो बघण्यात जो आनंद होता तो वेगळाच होता आणि त्यातच इतके सुंदर इंद्रधनुष्य बनत होते तिथं. ते पाहण्याची मजा खूपच वेगळी होती. स्टनिंग व्ह्यू वॉटरफॉलचा, अगदी स्टनिंग मॅजेस्टिक वॉटरफॉल म्हणावं लागेल याला. खूपच सुंदर आहे आणि खरंच याला नायगरा ऑफ कर्नाटका म्हटलं जातं कारण हा अगदी हॉर्स शू शेपसारखा आहे
आणि सध्या पाणी कमी असल्यामुळं उन्हाळ्याचे दिवस आहेत तरीसुद्धा पाणी भरपूर म्हणावं लागेल आणि हा वॉटरफॉल घटप्रभा नदीवरती आहे. त्यामुळं पाणी तसं वाहत राहतं आणि पावसाळ्यात तर अगदी म्हणजे खरोखरच तो नायगारासारखा दिसतो आणि हे हायड्रो इलेक्ट्रिसिटी जनरेट करायचं जे स्टेशन होतं ते खाली आहे इथं. इथंही जाता येत होतं, पण सध्या सगळं म्हणजे बंद केलेलं आहे. आपल्याला फक्त लांबूनच बघता येत आहे हे सगळं. या एरिया म्हणजे गोकाक साईडच्या या एरियामध्ये गोकी नावाची झाडं खूप आढळतात आणि हे जे घटप्रभा नदीवरती बांधलेलं झुलता पूल आहे तो बंद आहे. आपल्याला दिसत आहे म्हणजे लॉक आहे इथं आणि पब्लिकला बंद केलेला आहे तो आणि हे ओव्हरऑल 2 मंदिराचं लोकेशन इतकं सुंदर वाटत आहे धबधब्याच्या साईडला. इथं छानशी गार्डन पण डेव्हलप केलेली आहे त्यांनी आणि खाण्यापिण्याचं काही टेन्शन नाही. तुम्हाला स्नॅक्स वगैरे अवेलेबल आहे आणि तसंच पुढे गेल्यानंतर आम्ही एक स्पॉट शोधून काढला, की जिथून हा वॉटरफॉल अजून सुंदर व्ह्यू दिसतो, पिक्चरसम व्ह्यू दिसतो. या पॉइंटवरून खरंच खूप छान दिसत होता वॉटरफॉल आणि आपल्याला खाली जाता येत होतं वॉटरफॉलच्या म्हणजे साईडला. अगदी खाली नाही जाता येत, पण साईडचा जो स्पॉट आहे तिथं जाऊ शकतो आपण. पण थोडं रिस्की वाटलं कारण जी व्हॅली आहे साईडचा जो डोंगर आहे त्याच्यापासून छोटे-छोटे म्हणजे छोटे नाही, मोठे-मोठे दगड असे खाली निसटून पडलेले आहेत. त्यामुळं अगदी जवळ जाणं टाळावं. लांबून तुम्ही छानसा व्ह्यू बघू शकता. गोकाकचं फेमस स्वीट म्हणजे करादंतो. खूप छान असतं. अगदी फुल ड्रायफ्रुट्सनी बनवलेली असते ही बर्फी. खूप टेस्टी असते. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. टेक केअर.